सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ओझर तालुक्यातील माऊली प्रतिष्ठान यंदा नवरात्र उत्सवात भाविकांसाठी खास आकर्षण घेऊन सज्ज होत आहे. दरवर्षी प्रतिष्ठानच्या वतीनं अनोखे धार्मिक देखावे उभारले जात असतात. पहिल्या वर्षी वणीगडावरील सप्तशृंगी मंदिराचा देखावा, दुसऱ्या वर्षी प्रति केदारनाथ मंदिराचा देखावा, तर यंदा काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारला जातोय. गेल्या 10 दिवसांपासून मूर्तिकार पाटोळे बंधू हे त्यांच्या 12 साथीदारांच्या मदतीने रात्रंदिवस मेहनत घेत मंदिराचा हा भव्य दिव्य देखावा साकारत आहेत. माऊली प्रतिष्ठानकडून दरवर्षी नवरात्रात सांस्कृतिक तसेच समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं. विशेष म्हणजे यामध्ये महिला वर्गाचा नेहमीच उत्स्फूर्त सहभाग असतो. 21 सप्टेंबर रोजी प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य दिव्य आगमन सोहळा होणार असून या सोहळ्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बँडवादक देव मामलेदार आणि अघोरी साधूंचा विशेष सहभाग राहणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी 16 CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिलं जाणार असून माऊली प्रतिष्ठान कार्यतत्पर आहे. यंदा परतीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आयोजकांनी 100 फूट रुंद आणि 200 फूट लांबीचा वॉटरप्रूफ डोम उभारलाय. त्यामुळे सर्व कार्यक्रम हवामानाच्या अडथळ्याशिवाय पार पडतील. माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व भाविकांनी प्रति काशी विश्वनाथ मंदिराच्या देखाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. सालाबादप्रमाणे माऊली प्रतिष्ठानच्या वतीने आज यावर्षी काशी विश्वनाथाचा देखावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच 21 तारखेला भव्य दिव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आगमन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ब्रास बँड देव मामलेदार यांना आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच अघोरी साधू यांचे नृत्य देखील ठेवण्यात आलेलं आहे. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण 100x200चा वॉटरप्रूफ डोम उभा करण्यात आलेला आहे. तसेच महिला व भाविकांच्या सुरक्षतेसाठी येथे 16 CCTV कॅमेरे कार्यरत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सप्तशृंगी मातेची मंदिरातली जी मूर्ती आहे ती पण माऊली प्रतिष्ठानला आणण्यात आलेली आहे. तरी सर्व भाविकांनी त्याचा दर्शनाचा लाभ घ्यावा. सर्व मातेच्या भक्तांना व भाविकांना विनंती आहे की सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. ही माऊली प्रतिष्ठानच्या वतीने एक विनंती. नमस्कार. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही वणीगडावरील सप्तशृंगी मातेची प्रतिरूप मूर्ती विश्वस्तांनी माऊली प्रतिष्ठानला दिली आहे. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक.